आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संघाचा विजय असो, दलित महासंघाचा देत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। नमस्कार, मी संगीता माहेर शिंदे बोलते। राहणार सुरवडी ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन पावतर गेली, पण माझी कोणीसुद्धा दखल घेतलेली नाही। माझी दखल अशी म्हणून काय घेतली नाही की गाव आले तुम्ही बघून घ्या। जितू पाटला पावतर गेली आणि माझं नाव ती काय म्हणली सर, ही संगीताबाई पारदेची संगीताबाईने हातभट्टी धरून दिली म्हणून माझ्या लेकरा बाळावर हाणमार त्यांनी केला। तर मी तात्या कदम, अंगे दादा, हजारे, महाडिक साहेब ह्याच्या पावतर गेली की माझं त्यांचं काय वाकडं नाही, मी काय हातभट्टी धरून दिली नाही। त्यांनी लाचार खाऊन माझ्यावर हाणमार करायला लावलेली आहे सर। माझी जर ना दखल घेतली तर मी उपिशनला बसलेली आहे। आज या ठिकाणी संगीता महावीर शिंदे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले या ठिकाणी मी दलित महासंघाचा त्यांना पाठिंबा देणार आहे। खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये पारधी समाज संख्येनं आहे, मात्र गावातील काय किरकोळ वादविवाद होऊन पारधी समाजावर अन्याय होत असतो। या अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये जी काही नावं आहेत, सुरवडीमधील काही लोकांनी हातभट्टीचा व्यवसाय होता ज्या लोकांचा, त्या लोकांचं असं मत आहे की ह्यांनी आमची टीप दिली, मात्र अशा सांगण्यावरून गैरसमजुतीतून या पारधी कुटुंबावर सुरवडीमध्ये हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये गेले 8 दिवस झालं ही कुटुंब न्याय मागतं आहे, मात्र तिथलं पोलीस प्रशासन यांची दखल घेत नाही। म्हणून आज आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना तात्काळ अटक व्हावी। तिथले असणारे पोलीस ठाण्याचे PI महाडिक साहेब त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि यांना न्याय द्यावा आणि त्याचबरोबर ज्यांनी हल्ला केलेला आहे यामध्ये आपण नावं लिहिलेलं आहे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल व्हावा आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी आपण दलित महासंघाच्या वतीनं मागणी करतो आहे। जर का लवकर यांना न्याय मिळाला नाही तर या जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत असं आंदोलनाला बसलेले आहेत। या ठिकाणी दलित महासंघसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र पोलीस प्रशासन असं का वागतं आहे असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे। पारधी समाजाच्या कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर ती घेतली जात नाही, त्याला विलंब लावला जातो, या तक्रारी खोट्या आहेत अशा पद्धतीच्या सांगितलं जातं। मात्र एखादी 2 तक्रार खोटे असेल त्याला आपण नाकारत नाही, मात्र सातत्यानंच अशा पद्धतीचं पोलिसांचं वागणं संशयास्पद आहे आणि या ठिकाणी आपण पोलिसांनी तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी आपण मागणी करतो।